तर आम्ही चाललेलो आहोत दीदीकडं आणि रेवला येते त्याच्या बहिणीच्या आठवण. रेव इकडे बघ, इकडे बघ, काय व्हायला तुला? दीदीची आठवण येते बघ की. तर ह्याला येईल ह्याच्या बहिणीची आठवण, ती गेली सुट्ट्याला. तर ह्याला राहा म्हणलं तर तिथं राहायचं बी नाही. तर बघूयात आता बहीण भावाची भेट कशी आहे. आम्ही चाललोय उन्हात आणि असलं डेंजर ऊन पडलंय. आज 43°C इकडं ऊन आहे तरी बी आम्ही चाललोय उन्हात. तर बघूया, कंटिन्यू करा. बोल, मीच बोलते. आपलं असं हाय भाई तेवढं देते. आणि रुपेश सर बघा, अवतर बघा. आणि तुम्हाला एक खासियत दाखवते, ही कॉलर कधीच सुद्धा अशी नसती. 100 वेळा तुम्ही बघितलं तुम्हाला अशीच कॉलर करत जावा, अशी करायची ना, अशीच ठेवायची. तर त्याची कॉलर सदा नका तुम्हाला अशीच दिसल. किरकोळ माणसं, दोन माणसं. दोन माणसं आहेत पण बघा. रेव काय वाटतंय तुला? दीदीकडे जायचं? जायचं. तर मला घराच्या बाहेर आलोय. हा. इतकी टेन्शन ताण लागली एवढ्या उन्हात. तर आता आमच्या एक मित्र आहे पुढं, तर मस्तपैकी पाणी बाटली त्याला आणा लावतो फ्रीजमध्ये, त्याला फोन लावतो. तर भाई बघा कशी झाली, रुपयाला गाडी कशी घेतली सोबत. बाई बघू शकता आम्ही मॅडम कसे बांधली इकडे थोबाड. रेऊ झालं का खुश? असे इकडं म्हैस आहे. मग बाहेर बरी पडली ती किती चिमणी असलो ना, मास असलो की ना रेव. धरलं की दिदीने एकाच ठिकाणी टाकती बाई, पसरून टाकायचं असतं मंदाडा. आणि मी लईच एवढं पत्र कसं तापला असेल पत्र. तर खाली इकडे खाली आहे का असं खाली. कसलं भारी वाटतंय. काय दुसऱ्याला बघून बघून दमलो. इथं पण आहे, पण गोड नाही तर म्हणून काय वाटत नाही. गोड नाही ते तिथे, गोड आहे ते पण तुरड लागते तुझं. गोड नाही गई, बारीक. तिथं पाणीच तुरड आहे त्यामुळे तुरड लागते. आमच्या इथलं पाणी सवाळ. चला आता तिकडं जायचंय अजून. चला तिकडे जाऊन बसूया. चला उठा, चला उठा, चला. रेऊ करायची का? खरं सांग. तर ह्याला इथं भारी वाटायला लागले, हुदडायला मिळतं इथं कुठं बी पळा. नुसतं उड्या मारायला लागले. रेऊ राहतो का इथं? ती व्हिडिओ राहिले ना आपल्या झाडाच्या सोबतीला. रेऊ राह इथं, तुला खेळायला येते, मज्जा येते तुला. इथं कोण नाही हे करायला. राहतो का? राहा की अरे. माझी साथ देईल. तर ह्याला पाठवलं होतं काही तर हातरायला आणा म्हणून संकटात माझ्या. तर आणि मॅडम इथल्या झाल्यात आता. अशी ही माझी प्रेम. ह्याला बी जायचं असतं तिच्या मागं. आणि मी कशी टोपी घालते, नीट तर घाल की ग. आंबे काढायला चाललो आम्ही आता. दिसले नाहीत? अयो मला काढता येईल का? तर तिथं झाड आहे समोर, आम्ही चाललो आता काढायला आंबे. बरं चला, आपलंच आहे. कैरी की अगं, पण ती थोडा कलर झालाय, तिला वाटतं आंबाच झालाय. उन्हामुळे आलाय कलर. ही गोड नसती अरे कैरी एवढी. ह्यात काहीच नाही, नुसतं माझ्या वणीच आहे वाळलं. हाय ना, तुझ्यासारखंच आहे म्हणून. कलमी आंबा आहे. चला, मारणार नाही ती. देऊ घे ना पप्पी. मग आली घेतो का? व माझी मग करून त्याला म्हणलं आम्ही म्हशीची पप्पी घेते म्हणते. कसं रे घे की अरे पिल्ल्या. तुला म्हशीवर बसून एक चक्कर मारू आपण. हा छान वाटतं. पंढरपूरला सोडायला म्हैसवर बसल्याला छान वाटतं. दूध देते. किती भारी वारं सुटले गार. रेऊ बस तू ना. अरे ती चक्कर मारती रे, ती दूध देते आपल्याला प्यायला म्हैस. बस तू ना मग. बसणार रे. काय पाहिजे? मम्माला म्हणून येते का? रुसला आता. रुसला आता. कैरी खायची मला. तू चल म्हणला नाही का तिला? चल म्हणला नाही रेऊ तू मम्माला. खोट बोलते मम्मा रेऊची. चल म्हणला रेऊ. कुठं म्हणलं तर पुढच्या वर्षी 12वीला बघू. आता पुढच्या वर्षी धरे मी कैरी कापते.
थोडा अभ्यास करून सुद्धा कमी मार्क कशी पडण्याचं वाटते. कारण 10वीला आपल्या एवढं ज्ञान नसते, पहिला बोर्ड असते आपल्याला. तसं 12वीला आपल्याला जरा ज्ञान तर असते. हा करायचा अभ्यास काय नाही दुसरा पर्याय. पलीकडले का बाहेर पहिल्यांदा काढलं नव्हतं. सगळ्यात जास्त खावा वाटायला कैरी नाही येत आता गाय मागत असतील तुझ्या मुली येऊ नको रात्री बरं झालं. हा दीदी आई बाई तर रे बघा तर एवढं चटणी शू केलेलं आहे ते चटणी तिथं आहे बघा तिकडे बघा 2 टाकलेले ते नाही ना आम्ही तिकडे गेलेलो त्याला लाजला ही दीदी तिथं होती म्हणून किती वेळा म्हणलं रे शू करायची का कारण तिला चटणी चांगली नाही बस खाली खाली बस काय होत नाही वाळूस पर्यंत लगे वाळते मग लगे वाळते आता उन्हात टाकले लई येडायला असतंय कशाला बी तिला किती हसायला आलं अवघड झालं बाबा रेवच तिने काय अगं ते बारका मोठा असल्यानं काय तर बघता रेवची दुसरी चड्डी झाली चेंज करायची मी नाही बसली बसली नाही त्यानं रेव गार वाटतंय का सगळी मार बाई लय भारी दिसते रेव अरे घेऊन जाऊ आपण तात्याची चड्डी तात्याचे नाव बाहेरचे आणि लय खुशी व्हायला लागली आणि इतके हसते तर चला आम्ही चाललोय अन्वी घेतली जुई थांबे अन्वीला टाटा करत टाटा अन्वी येते का चल बाई ती बी म्हण ग्रुप आहेत ना पडा बिडायचा आम्ही आय शपथ